नमस्कार मित्रांनो, मी महेश. आज मी तुम्हाला एक नवीन योजना सांगणार आहे. त्या योजनेतून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर विद्यापीठातील पदवीधर किंवा 10वी 12वी विद्यार्थ्यांना जॉब लागू शकते, यासाठी ही योजना आहे. मुख्यमंत्री योजना दूत हे या योजनेचं नाव आहे. यानुसार तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात तसेच तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या शासकीय कार्यालय आहे त्यामध्ये योजना दूतची निवड केली जाणार आहे. आणि ती कशा प्रकारे केली जाणार आहे हे मी तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही पण यामध्ये रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुमच्या तालुक्यामधील ग्रामपंचायतीत ज्या जागा रिक्त आहे त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकते आणि तुम्हाला रोजगार सुरू होते. हा व्हिडिओ नीट बघा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल पूर्ण माहिती मिळेल. यामध्ये कसं अप्लाय करायचं आहे, कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पुढे पाठवा, जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे आणि त्यांना पण ह्या व्हिडिओला बघून मदत होणार आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपण आलेलो आहे योजना दूतच्या होम पेजवर. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता आपण डायरेक्ट रजिस्टरवर क्लिक करून आपला आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर गेट OTPवर क्लिक करणार आहे. त्यानंतर मला आलेला OTP मी यामध्ये आता एंटर करणार आहे आणि खाली आय एम नॉट रोबोट यावर अशी खूण करणार आहे. मित्रांनो, OTP याला थोडा वेळ लागते. OTP आल्यानंतर जो OTP आलेला असेल तो व्यवस्थितरित्या तुम्ही त्यामध्ये फिल करा. त्यानंतर व्हेरीफाय अकाउंट करून घ्या. मित्रांनो, आता तुम्हाला तुमची डिटेल्स टाकायची आहे, म्हणजेच तुमचं नाव, तुमची ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर जेंडर, त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, तर OBC असली तर OBC, NT असली तर NT, SC असली तर NT. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं शहर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याजवळ एक स्मार्टफोन आहे काय, तर यस करायचं आहे. तुम्ही कुठपर्यंत शिकलेले आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर बॅचलर करायचं आहे. ही न्यूज तुम्हाला कशाद्वारे मिळाली आहे, या बॉक्समध्ये मीडिया ॲडव्हर्ट न्यूज यावर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, याद्वारे तुम्हाला माहिती मिळाली असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही सिलेक्ट करू शकता. नंतर आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून रजिस्टर करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा तुमचा पूर्ण फॉर्म आहे, तो तुम्ही नीटपणे व्यवस्थितरित्या भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कोणतीही चूक नसली पाहिजे, जेणेकरून तुमचा अर्ज हा व्यवस्थितरित्या मान्य झालेला पाहिजे. आता मित्रांनो, यामध्ये डिस्ट्रिक्ट टाकून घेऊ आपण अमरावती डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हा सबमिट होईल. मी अमरावती जिल्ह्याचे असल्यामुळे मी अमरावती टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करू शकता. ही वॅकेन्सी फक्त महाराष्ट्रात लागू आहे. या वॅकेन्सीचं नाव मुख्यमंत्री योजना दूत हे आहे. मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली होती. आता आपला पूर्ण फॉर्म फिल करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तुमची कास्ट टाकायची आहे, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता, तुम्ही कोणत्या राज्यात राहता, तुमची डिस्ट्रिक्ट कोणती आहे, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे. आणि आता आपण रजिस्टर करून घेऊ. रजिस्टर केल्यानंतर सक्सेसफुली आपण रजिस्टर करून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत. त्यानंतर आपली आता प्रोफाईल बनलेली आहे. यामध्ये आपल्याला जे डिटेल लागणार आहेत हे आपण त्यामध्ये टाकणार आहे. मित्रांनो, यामध्ये एज व्हॅलिडेटेड डॉक्युमेंट मागत आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड करू शकता. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्ही अपलोड बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरत आहे, तर तुम्ही स्वतः भरत आहे म्हणून सेल्फ करा. सेतू केंद्रातून भरायचं असेल तर तुम्ही सेतू केंद्र सिलेक्ट करा. पण मी स्वतः भरत आहे त्यामुळे मी सेल्फ केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली दिलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा अर्ज भरत आहे, तर मी अमरावतीचा असल्यामुळे मी अमरावती केलेला आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, बॅचलर माझं शिक्षण झालेलं आहे म्हणून मी बॅचलर टाकलं. कोणत्या
म्हणजे ब्रांचमधून झालेलं आहे, कोणत्या कॉलेजमधून तुमचं शिक्षण झालेलं आहे त्याचं नाव टाका. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती आहे, तुमची पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे टाका. माझी ओपन युनिव्हर्सिटीमधून मी टाकलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, म्हणून मी यशवंत मुक्त विद्यापीठ नाशिक युनिव्हर्सिटी टाकणार आहे. त्यानंतर मी थोडंसं खाली येणार आहे, त्यामध्ये मी कोणत्या वर्षी ग्रॅज्युएशनला पास झालो ते इयर टाकायचं आहे. बरोबर तुम्ही ही व्यवस्थित हा व्हिडिओ बरोबर बघून तुमची प्रोफाईल नीटपणे पूर्ण माहिती टाका, कारण की ही माहिती चुकता कामा नये. या माहितीनुसारच तुम्हाला पुढच्या स्टेपवर जाता येते. त्यानंतर तुम्ही तुमची मार्कलिस्ट टाकू शकता, ते पण तुम्हाला अपलोड करावं लागेल. आणि तसेच त्यानंतर तुम्हाला मी जो अगोदर सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही ज्या कॉलेजमधून पास झालेले आहे ते पास इयर, त्यानंतर तुमचे पर्सेंटेज किती आहे ते पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्या. आणि हा फॉर्म मी भरलेला आहे, तुम्ही नीट बघून घ्या. यामध्ये मी माझी पूर्ण डिटेल्स टाकलेली आहे. आणि आता मी समोरच्या स्टेपवर जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्या हा फिल करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या स्टेजवर पोचू शकत नाही. बघा माझी खाली डिटेल आलेली आहे, क्वालिफिकेशन बॅचलर. त्यानंतर आता माझी प्रोफाईल ओपन झालेली आहे. आता आपण दुसऱ्या पेजवर आलेलो आहे, हे तुम्हाला दिसत नसेल म्हणून आपण आता याला डेस्कटॉपवर घेऊ. डेस्कटॉपवर पूर्णपणे तुमच्या लक्षात येईल की माझी प्रोफाईल ऑन झालेली आहे. मी तुम्हाला दाखवत आहे की मी कशाप्रकारे पूर्ण माहिती भरलेली आहे. याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि तुमच्याजवळ ठेवू शकता, किंवा स्क्रीनशॉट काढूनही तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. आता आपण याच्या पुढच्या स्टेपवर जाऊ, जेणेकरून तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे हे मी सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण डिटेल भरायची आहे, कुठेही चुकता कामा नये. कारण की तुम्ही जर या प्रोफाईलमध्ये चुका केल्या तर तुम्हाला जॉब लागणार नाही. आता आपण जिथं आपलं जॉब सर्च करायचा आहे तिथं आपला जिल्हा सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला शहरी विभाग असेल तर अर्बन सिलेक्ट करून घेऊ. आणि आपल्याला कोणत्या तालुक्यात जॉब पाहिजे तो तालुका सिलेक्ट करून सर्च करू. बघा हे ग्रामपंचायतमधली जागा आहे, इथं मी अप्लाय केलेलं आहे. बघा अप्लाय झालेलं आहे माझं, तुम्हाला दिसत असेल इथं अप्लाय झालेलं आहे. म्हणून तुम्ही फक्त 3 जागेवरच अप्लाय करू शकता. म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जो तुमच्या घराजवळून जवळचा ग्रामपंचायत असेल तेथे तुम्ही सर्च करा, तिथे जागा अवेलेबल असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला जॉब मिळेल. माझं हे सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही व्यवस्थितरित्या डिटेल टाका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराजवळ 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 10 किलोमीटर अंतरावरच रिक्त पदं अवेलेबल मिळणार आहे. मी तसंच केलं मित्रांनो, आणि मी 3 प्रोफाईलवर क्लिक करून अप्लाय केलेलं आहे. तुम्ही पण अप्लाय करा आणि योजना दूत या योजनेचा फायदा घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या मित्राला पाठवा, जेणेकरून त्याला ह्या योजना दूतबद्दल माहिती मिळेल आणि तोही त्याच्या शहरामध्ये खेडे विभागामध्ये अप्लाय करून जॉब मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, पुढे पाठवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ पाठवा. आवर्जून मी तुम्हाला विनंती करत आहे, कारण की हा जॉब लागणे म्हणजे आपल्याला आर्थिक स्थितीत मदत होणे, आपल्या परिवाराला आनंद होणे आणि तुमचं पुढचं आयुष्य सुखी जाण्यासाठी याची खूप मदत होईल मित्रांनो. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगत आहे की चांगल्या प्रकारे मी दिलेली माहिती बघा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेवटी आणि शेअर करा. धन्यवाद.